भगवान शंकराच्या आनंद अश्रूतून भीमा नदीचा उगम झाल्याची आख्यायिका सांगितली जाते। भीमाशंकरला सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये या भीमा नदीचा उगम झाला आहे। आपण उगम स्थानावरती आलेलो आहे। हाच सह्याद्रीचा डोंगर आहे आणि याच डोंगरावरती भीमा नदीचा उगम झाला। त्यानंतर ही भीमा नदी डोंगर कड्याकपारी पार करत खळखळ वाहत ही नदीपात्रात रूपांतरित होते। सध्या भीमाशंकर परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे भीमा नदीचं हे पात्र दुथडी भरून वाहते। भाविक भक्तांमध्ये आणि या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांमध्ये भगवान शंकराच्या या उगमस्थानाचं एक वेगळं महत्त्व आहे। या ठिकाणी आल्यानंतर भीमा नदी स्नान करून भगवान शंकराची आराधना पर्यटक या ठिकाणी करत असतात। सध्या भीमाशंकरचा संपूर्ण परिसर पर्वतरांगा ह्या हिरवाईने नटलेल्या आहेत। पांढरं शुभ्र धुकं, डोंगर कड्यांहून खळखळ वाहणारे धबधबे, असं नयनरम्य ह्या भीमा नदीच्या उगमस्थानाचं स्वरूप या ठिकाणी पाहायला मिळते। पर्यटकांना आणि या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना भुरळ टाकणारा हा संपूर्ण परिसर सध्या पावसाळ्यामध्ये बहरून गेलेला आहे। मनमुग्ध होणाऱ्या या भीमाशंकरच्या अभयारण्यातून भीमा नदीचा हा उगम होतो आणि या उगमस्थानाचं सध्याचं वातावरण हे आल्हाददायक आहे। हिरवाईने नटलेला हा संपूर्ण परिसर पांढऱ्या शुभ्र धुक्यांनी निहाळून गेलेला आहे। रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, भीमाशंकर, पुणे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।